प्रवाशांच्या खिशाला कात्री, लालपरीचा प्रवास महागला. संचित तोटा 9,000वर आलेल्या एस टी महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी 15% तिकिटात भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला होता. या प्रस्तावावर गुरुवार 23 जानेवारी रोजी मंत्रालयात राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. भाडेवाढी तत्वावर शिक्कामोर्तब झाल्याने शनिवार दिनांक 25 जानेवारीपासून एस टीची भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे. भाडेवाढ झाल्यानंतर राज्यातील जनतेचा एस टीचा प्रवास 60 ते 80 रुपयांनी महागणार आहे. एस टी महामंडळात राज्यभरात दररोज सुमारे 14,000 बसच्या माध्यमातून 55 लाख प्रवाशांची वाहतूक करते. त्यातून महामंडळाला दिवसाला अंदाजे 23 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. परंतु महामंडळाचे महिन्याला मिळणारे उत्पन्न आणि खर्च याचे गणित काही बसत नाही. त्यामुळे महामंडळाला दिवसाला सुमारे 3 ते 3.5 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे महामंडळाने भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला. महामंडळाने राज्य सरकारला 14.13% भाडेवाढीचा प्रस्ताव दिला होता. यापूर्वी 26 ऑक्टोबर 2021 मध्ये महामंडळाची 17.17% भाडेवाढ झाली होती. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.